विकास अधिकारी येत होते, परंतु बीओ त्यांच्यासोबत येत नव्हते आणि परिपूर्ण माहिती जिल्हा परिषदेला माहीत होत नव्हती. आपण त्यांना सर्वसाधारण सभेला बीओ सोबत आपल्या गट विकास अधिकाऱ्यांसोबत बीओला सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी बोलावलं. मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद गोंदिया आणि गोंदिया जिल्हा परिषदचे नवनियुक्त विकास होण्यासाठी त्याला सांस्कृतिक स्टेज निर्माण होणे, त्याच्यात डेअरिंग निर्माण होणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ती स्थापना केली गेली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्हाला गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी स्थान दिलं आणि आमचा हा जो आम्हाला स्थान दिलेलं आहे, आपल्या शेवटच्या घटकाला कोणत्याही प्रकारचा आमच्याकडून अन्याय होणार नाही त्याचा विषय आमचा राहील. आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील असं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतोय. तर सर, जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाचा हा खूप महत्व, खेडा गावापासून तर शहरापर्यंत. तर सर, तुमची अशी कोणती इच्छा आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणता उपक्रम राबवण्याची तुमची इच्छा आहे? शिक्षणासोबत आजच नाही तर आधीपासून नाळ जुळलेली आहे. या जिल्ह्यामध्ये नव्हे तर भंडारा जिल्हा असताना स्वतंत्र नव्हता. 1938ला स्वदेशी खेडोत्तेजक मंडळाची स्थापना झालेली होती, परंतु काही कालांतराने 3-4 वर्षाच्या आधी स्वदेशी खेडोत्तेजक मंडळ बंद पडलेला होता आणि आमच्या जिल्हा परिषद पंकजभाऊ रहांगडाले अध्यक्ष झाले आणि त्यांच्या काळात आम्ही सभागृहामध्ये ही मागणी चालू केली. गोंदिया आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गरिबांचे मुलं शिकत असतात आणि जास्तीत जास्त मुलं हे शिकत असतात. म्हणजे आणि म्हणणं आहे की गुणवत्ता वाढवण्यावर आपण जोर देऊ. बरोबर नाही, तोच सांगतो आम्ही की आम्ही ती आपल्या देशाचे भूतपूर्व पंतप्रधान ज्यांना आपण अजात सदू समजतो असे सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी एक अटल क्रीडा महोत्सव या महोत्सवाची सुरुवात केली आणि मागील वर्षीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली, जेणेकरून आमचा जो उद्देश होता की त्या मुलांना 4 भिंतीच्या आड आपण शिक्षणाचे धडे देतो. त्या शिक्षकी अभ्यासामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल असं मला वाटतं. सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याला सांस्कृतिक स्टेज निर्माण होणे, त्याच्यात डेअरिंग निर्माण होणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ती स्थापना केली गेली. मागील वर्षीपासून हा कार्यक्रम सुरुवात आहे. त्याच्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या आमच्या काळामध्ये निश्चितपणे त्याच्यात सुधारणेसह आपल्या जिल्हा परिषदेच्या मुलांचा विकास झाला पाहिजे. आता मला सांगा सर, आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, तर 8 जे शिक्षण विभाग शाळेविषयी कोणती सूचना कराल किंवा कोणता सल्ला, कोणतं मार्गदर्शन? आम्ही आमची जी सर्वसाधारण सभा राहील याच्या आधी जे आमचे अधिकारी येत होते, परंतु बीओ त्यांच्यासोबत येत नव्हते आणि परिपूर्ण माहिती जिल्हा परिषदेला माहीत होत नव्हती. आपण त्यांना सर्वसाधारण सभेला बीओ सोबत आपल्या गट विकास अधिकाऱ्यांसोबत बीओला सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी बोलावं. ते पाहिजेत. हो, अशी आमची तशा पद्धतीची म्हणजे काम राहील आमचं. आणि सर, आता एक प्रश्न, गोंदिया जिल्हा सर नक्षलाईट यामध्ये सर लोड शेडिंग लई आहे. शेतकरी कुठं 8 तास आहे, कुठं 24 तास आहे. ह्या ज्या येणाऱ्या बैठकी स्थायी समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या जनरल मीटिंग मध्ये म्हणजे कोणता विषय म्हणाल? आम्ही जिल्हा परिषदेमध्ये या विषयावर नेहमी चर्चा करत असतो, परंतु आम्ही अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आमची म्हणजे 24 तारखेला निवडणूक झाली. 25 तारखेला आम्ही डीपीसीच्या मीटिंगमध्ये योग आला आणि त्या डीपीसीच्या मीटिंगमध्ये गेलो. त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांसोबत आम्ही या विषयावर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल असं पालकमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं आहे. तर असे होते आपले लायकरामजी भेंडारकर साहेब. तर यांची आता सुरुवात झालेली आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा किंवा पुढचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असं सांगितलेलं आहे. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. गोंदियामध्ये अनेक विभाग येतात. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पशुसंवर्धन, कृषी असे 11 विभाग येतात. तर या विषयावर आपण चर्चा करूया की जिल्हा परिषद गोंदिया या पदावर बसल्यानंतर या कोणत्या अडचणी दिसून येत आहेत आणि कोणतं कार्य, प्राथमिकता कोणत्या कार्याला देणार आहोत याविषयी आपण बोलणार आहोत. काय नाव सर तुमचं? आमचे पूर्ण नाव लायकराम चतुर्भाऊ भेंडारकर. एका छोट्याशा इंजुरी या गावामध्ये असतो आणि येत्या 2.5 वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आणि आता पुन्हा 2.5 वर्षाच्या नंतर शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही या ठिकाणी 24 तारखेला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पक्षाकडून आमचं नाव आलं अध्यक्षपदासाठी आणि योगायोगानं आमच्या सभागृहातील, आमच्या सभाच्या आपल्या दालनातील
53 लोकांनी एक अनुमती दिली आणि अविरोध अशी आपल्या राज्यामध्ये प्रथमच गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. पद्धतीचं काम करण्याचा आमचा या ठिकाणी सर्वांना घेऊन काम करण्याचा मानस राहील असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. तर सर, याचा अध्यक्ष बनायचे श्रेय कोणाला? मी पक्ष संघटनेच्या आधीपासून काम करत होतो. माझे वडील सुद्धा पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पंचायत समितीचे 11 वर्ष पंचायत समिती सदस्य सुद्धा राहिलेले आहेत आणि आम्ही पक्ष संघटनेचे असल्याचं एक जे प्रामाणिक मत होतं की यावेळी गोंदिया जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला, अशा पद्धतीची चर्चा संबंध गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चालू आहे. आम्ही एक सामाजिक आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये काम करत आहोत आणि या ठिकाणी पक्षाच्या संघटनेसह जे विद्यमान आमदार आहेत आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, युती शासनाला तुम्ही सगळं सोबतच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय फुके साहेब, आमच्या गोंदिया विधानसभेचे आमदार सन्माननीय विनोदजी अग्रवाल साहेब, सन्माननीय संजयजी पुराम साहेब, माझे मार्गदर्शक राजकुमारजी बडोल, विजयजी रहांगडाले साहेब, आमचे संघटनेचे विदर्भाचे प्रमुख सन्माननीय कोटे, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय उपराळे साहेब, सन्माननीय बाळाभाऊ अंजतच, आमच्या गोंदिया जिल्ह्याअंतर्गत जेवढी काही माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, सगळ्यांचा श्रेय आमच्या अध्यक्षाची जी निवड झाली यांच्या पाठीमागे आहे आणि सोबतच सगळ्यांचा हातभार ज्या ठिकाणी लागला आमच्या दालनातील 53 सदस्यांनी या ठिकाणी, कारण की आधी गटामधून आमची निवड सगळ्यांना श्रेय जातं आणि योगायोगानं या ठिकाणी कुणाचाही फार्म नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी जे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असतात त्यांचा सुद्धा आभारी आहे असं मला वाटतं. कारण की महाराष्ट्रातील पहिली निवडणूक आहे ही अविरोध झाली आणि सगळ्यांचं हात आमच्या डोक्यावर होतं आणि म्हणून तेवढी जबाबदारी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे असं मला वाटतं.